हां, कळलावी या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त आम्ही या ठिकाणी जमलेले आहोत. कारण या ठिकाणी विराट हनुमानाचं मंदिर आहे, फार जुनाट काळापासून. त्या ठिकाणी हनुमानाची जयंती आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी फार मोठं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. आता त्याच्या स्लॅबचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम आहे. आणि दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंती महाप्रसादाचा कार्यक्रम हे आम्हीच नाही, माथारगावकर, दगडगावकर आणि रोडगेकर आणि या कळलावीच्या संपूर्ण परिसरातील गोर गरीब शेतकरी संपूर्ण या ठिकाणी या हनुमान जयंतीच्या निमित्त मंदिराच्या कामानिमित्तानं भरपूर मदत करतात. कशाचीच कमी नाही. कारण हे फार जुनाट मंदिर असल्यामुळं सगळ्याचे याचं तन मन धन या ठिकाणी प्रसिद्ध आहे. म्हणून आजही सुद्धा हनुमान जयंती निमित्तानं आम्ही या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम, महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. दरवर्षी बी हा असा कार्यक्रम जोरात होतो. कारण हे एक भाविक काम आहे. भाविक काम, या कलियुगाला भाविक कामाची गरज आहे, भजनाची गरज आहे, प्रसादाची गरज आहे. कारण परमेश्वराचं चिंतन फार दुरावलं आहे. आता परमेश्वराचं चिंतन दुरावलं हे एकत्र करण्याकरता संपूर्ण शेतकरी एकत्र यावं. काहीतरी चार गोष्टी या ठिकाणी परमार्थाच्या ऐकण्यात आल्या पाहिजे, अन्नदानाच्या आल्या पाहिजे. म्हणून हा कळलावीला महाप्रसादाचा कार्यक्रम हनुमान जयंतीच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी करीत आहोत. या ठिकाणी संपूर्ण कळलावीचे पदाधिकारी, आजूबाजूचे मथारगाव, दगडगाव हे सगळे बिचारे, रोडगेकर सगळे येतात या ठिकाणी हनुमान जयंतीच्या निमित्तानं. स्लॅबचं काम असेल, बांधकाम असेल, आम्ही फोन केल्या सगळे तटस्थ येतात, हजर राहतात, म्हणली ती मदत करतात. असे भाविक लोक आहात. म्हणून हा बऱ्याच काही वर्षापासून हा कळलावीचा ह्या हनुमान जयंतीचा कार्यक्रम आम्ही चालू ठेवीत आहोत. आणि याच्या पुढे सुद्धा बांधकामाचं काम, हनुमान जयंतीचं काम, भजनाचं काम, अन्नदानाचं काम आम्ही असंच चालू ठेवणार अशी आमची हनुमानाच्या चरणी विनंती आहे. रामप्रभूच्या चरणी सुद्धा आमची विनंती आहे की असाच हा कार्यक्रम चालत राहावा. अन्नदानाचा, नामस्मरणाचा. संपूर्ण गोर गरीब शेतकरी, मोठे लीडर, नेते सगळे आले पाहिजे आणि त्यांना सुद्धा या कार्यक्रमाचा ते सुद्धा लाभ घेतात. वसमतचे संपूर्ण नगरपालिकाचे आमदार, खासदार सगळे येतात या ठिकाणी आणि या महाप्रसादाचा लाभ घेतात. कारण कळलावी हा एक जुनाट गाव आहे आणि त्या गावामधलं हे फार भव्य दिव्य असं मंदिर आहे. कारण इथलचा मारुती प्रसन्न आहे, प्रसन्न. कंधारहून लोक येतात या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी. अशी हनुमानाची प्रगती आहे. म्हणून या ठिकाणी नियमितप्रमाणे भजन, पूजन, अन्नदान, महाप्रसाद असा कार्यक्रम आम्ही कळलावीच्या निमित्तानं संपूर्ण कंपनी, चव्हाण कंपनी, आजूबाजूचे सगळे घेत असतो. आणि असाच आमचा कार्यक्रम चालू राहावा अशी आमची हनुमान चरणी प्रार्थना आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पवनसूत हनुमान की जय, रामचंद्र प्रभु की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, मातेचा दत्तात्रय महाराज की जय. प्रमाणे याही वर्षी कळलावी हनुमान मंदिर येथे अन्नदानाचा भव्य दिव्य असा कार्यक्रम तयार आहे. तसेच मागच्या वर्षी भूमिपूजन होऊन एक नंबर 1ची वास्तू उभारण्यात आलेली आहे. अशा प्रकारचा हनुमान जयंतीचा कार्यक्रम कळलावी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. कळलावी मारुती मंदिर या नावाने हा मंदिर प्रसिद्ध आहे.